नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तोंडबंद या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कसं सरकारच्या एका नव्या निर्णयामुळे आशा आणि अंगणवाडी सेविकांवर आणखीन एक जबाबदारीचं ओझं टाकलं गेले आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर का आमच्या तोंडबंद चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। आम्ही या चॅनलद्वारे अशाच महत्त्वाच्या विषयांवर तुमच्यासाठी सविस्तर माहिती घेऊन येत राहू। चला पाहूया काय आहे सेविकांवर लादलेलं नवीन जबाबदारीचं ओझं। बघा मित्रांनो, ई पीक पाहणीसाठी आता सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये प्रत्येक प्लॉट पाहणीसाठी फक्त 5 रुपये मानधन देण्यात येणार आहे। पण खरी गोष्ट ही आहे, या कामामुळे त्यांच्या नियमित कामाचा व्याप किती प्रचंड वाढणार आहे याचा कोणी विचार केला आहे का? चला या विषयाचा सखोल विचार करूया आणि सरकारला काही सवाल करूया। सर्वप्रथम पाहूया ई पीक पाहणी म्हणजे काय। ई पीक पाहणी हा एक डिजिटल उपाय आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतात पेरलेल्या पिकांची नोंद केली जाते। हे काम शेतकऱ्यांनी स्वतः करायला हवं होतं, पण अनेक तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झालं नाही। यामुळे सरकारने आता अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक आणि अन्य इतर कर्मचाऱ्यांना या कामासाठी नेमलं आहे। सेविकांच्या जबाबदाऱ्या आणि ताण। यापूर्वी अंगणवाडी सेविकांच्या डोक्यावर त्यांच्या नियमित कामाचा बोजा आहे। बाल विकास, पोषण आहार वाटप, कुटुंब सर्वेक्षण आणि शाळेपूर्व शिक्षण। त्यात आता ई पीक पाहणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये प्रत्येक प्लॉटची पाहणी करून त्यांची नोंद करणे, DCS मोबाईल ॲपद्वारे माहिती अपलोड करणे, शेतकरी स्तरावरील 80% पीक पाहणी पूर्ण होईल याची खात्री करणे। मानधन फक्त 5 रुपये। प्रत्येक प्लॉट पाहणीसाठी सेविकांना फक्त 5 रुपये मानधन मिळणार आहे। सरकारला प्रश्न, एवढ्या कमी रकमेवर एवढं मोठं काम करणं योग्य आहे का? सेविकांना त्यांच्या कामाचा न्याय्य मोबदला का दिला जात नाही? नियमित काम सांभाळून हे नवीन काम कसं शक्य आहे? या निर्णयामुळे सेविकांच्या कामाच्या वेळेत आणि ताणात मोठी वाढ होणार आहे। या विषयावर तुमचं मत काय? मित्रांनो, या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सच्या समस्या आणखी गंभीर होणार आहेत। कामाचा व्याप वाढत आहे, पण त्यांना मोबदला कमी मिळतोय। यावर तुमचं मत काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि या सेविकांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। सरकारला काही मागण्या। या कामासाठी सेविकांना योग्य प्रशिक्षण द्यावं, 5 रुपये मानधन वाढवून त्याचा न्याय्य दर ठरवावा, नियमित काम आणि नवीन काम यासाठी वेळ आणि संसाधनं उपलब्ध करून द्यावीत। मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका हा आपल्या समाजाचा कणा आहेत। त्यांच्या कष्टांना योग्य सन्मान द्यायलाच हवा। सरकारच्या या निर्णयावर तुमचं मत आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या तोंडबंद चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयासोबत पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।